नमस्कार, मी पोट्यो. इन्कलाब जिंदाबाद. आता महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागानं ज्याचे मंत्री अशोक उईके आहे यांच्या मंत्रालयातून जी.आर. आला आणि भारतीय राज्यघटनेतलं कलम 32 जे मूलभूत अधिकार देते भारतीय राज्यघटनेत कलम 12 पासून 35 पर्यंत त्या मूलभूत अधिकाराचं डायरेक्ट उल्लंघनच केलं. या जी.आर. मध्ये हा जी.आर. आहे. हा जी.आर. का म्हणते आणि हा आता आलेला जी.आर. आहे दिनांक 5/8/2026 म्हणजे 5 ऑगस्ट 2026 ले. आणि या जी.आर. मध्ये म्हणते का हे बा ठीक आहे, मूलभूत अधिकाराचं उल्लंघन डायरेक्ट भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे. ठीक आहे, म्हणते प्रवेशित विद्यार्थी वसतिगृहात राहत असताना कोणत्याही संघटनेत भाग घेणार नाही. म्हणजे याच्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यावर कोणताही अन्याय अत्याचार झाला तर तो आंदोलन करता येणार नाही, त्याले कोणत्याही संघटनेत सहभागी होता येणार नाही. मग ते आता काही पोरं बिरसा ब्रिगेड मध्ये काम करतात शिक्षण घेता घेता, काही पोरं इंडिजिनियस स्टुडंट असोसिएशन मध्ये काम करतात, काही पोरं आपल्या अनेक आदिवासी संघटनांमध्ये काम करतात आणि त्या संघटनेच्या मार्फत ते आपल्या वेदना आपल्या भावना आपल्यावर होणारे अन्याय मांडत असते सरकारच्या समोर. आणि सरकार म्हणते का तुम्हाला संघटनेतच भाग घेता येणार नाही. म्हणजे मला वाटते अशोक उईके यायचं वरचं हेड गेलाय, यायला राज्यघटना बरोबर वाचलेली नाही. तुम्ही राज्यघटना वाचा आणि राज्यघटनेत डायरेक्ट म्हटलं आहे का मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करणारा ठीक आहे करणारा कोणताही जी.आर. कोणताही आदेश अधिनियम पोटनियम आणि कायदा भारतातल्या कोणत्या सरकारले आणि सरकारी डिपार्टमेंटले काढता येत नाही. हे जर समजत नसेल तर माझ्याकडून शिकून घ्या म्हणा राज्यघटना. त्या आरएसएसच्या हाफचड्डीवर बसून नाही शिकता येत ते. ठीक आहे, त्या अशोक उईकेले का समजते का नाही समजत का माहीत. दुसरी गोष्ट, आता धारणी इथं 100 पोरायले अन्नातून विषबाधा झाली. आता त्याचा व्हिडिओ पाहायचा आहे. ह्या व्हिडिओ पहा तुम्ही. ज्या व्हिडिओमध्ये तिथं पोरं पहा त्या आदिवासी आश्रमशाळेत कशा पद्धतीनं पाणी पित आहे. त्याच्या पोळ्या पहा कुठं ठेवल्या आहे, तिची स्वच्छता पहा. मी तर म्हणतो का ठीक आहे, अन्न व प्रशासन विभागाचे जे प्रमुख आहेत आता तुकाराम मुंडे साहेब यायनं आदिवासी आश्रमशाळेवर धाडा टाका. तुम्ही ह्या व्हिडिओ पहा. सब्जी बोला तो सब्जी कुछ सब्जी जैसे आ रही नहीं. वीडियो बना के वायरल करो भाई, वो पत्रकार को बुलाओ और अच्छे से उसको बोलो.